ओला नारळाचे तुकडे आहेत बरं का. तरी मिक्सरच्या भांड्यात असं घालणार आहे. आज कोकणातला शिरवाळ्याचा पदार्थ मी करते बरं का. ही हिरवी वेलची आहे, ही 2 पीस मी ह्यात घालते. आता हे मिक्सरला मी बारीक करून घेतो बरं का. हे आता हे आपण ओलं खोबरं जे मिक्सरला बारीक करून घेतले, ह्यात मी वेलदोडे टाकले होते बरं का. आता हे एका भांड्याला मी फडकं बांधले बरं का. आणि हे का ह्या कापडात मी ते पूर्ण हे असं ह्याचं पाणी काढून घेत आहे खोबऱ्याचं. थोडंसं गूळ घालायचं. आता ह्यात वेलदोडे घातलंच आहे, थोडासा गूळ घालून मिक्स करायचं आणि त्यात ते ॲड करून मग आपण ते खाण्यासाठी वापरायचं. आणि एकदा मी हे मिक्सरला लावून घेतो बरं का. थोडं पाणी घालून असं 3 वेळा बारीक करून घ्यायचं बरं का. 3 वेळा ह्यातलं पाणी, हे चौथ्यातनं पाणी तुळून घ्यायचं. चौथा परत मिक्सरला लावायचा. असा चौथा राहतोय बरं का शिल्लक. आपण जे मगाशी आता नारळ दूध काढलं होतं, त्यात हा गूळ घालते बरं का मी. एक वाटी पीठ तांदळाचं आहे बरं का. हे 1 फुलपात्र. सेम त्याच वाटीने मी आता पाणी घेतो बरं का. ही 1 वाटी पाणी, हे मीठ चवीपुरतं. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि हे पीठ त्यात वैरून घ्यायचं. आता हा साचा कोरडा करून घेतो बरं का फडक्याने का. हा ब्रश मी नारळाच्या शेंडीचा तयार केलाय बरं का. असं ऑइलिंग करून घ्यावं. हे सगळ्यात छोटीवाली प्लेट काढले मी. त्याला पण हे साईड लावून घ्यावं.
ह्या पाण्याला उकळी आल्या बरं का. गॅस बारीक करू. ही उकड आहे. हे एका पसरट भांड्यात म्हणजे ताट किंवा परात अशी काढून घ्यायची. आता हे पीठ मी मळून घेते बरं का. आणि हे पाणी ठेवते मी उकळायला. असं पीठ हे तांदळाची आपण जी उकड काढली आहे असं एकजीव करून घ्यायचं. जरा गरम गरम असतानाच ही मळावर का. मी केलेली रेसिपी तुम्हाला जर आवडली असली तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का. तीन गोळे झाले. पाण्याला उकळी आले बरं का आपल्या. त्यात हे गोळे उकडून घ्यायचे. थोडा गॅस बारीक करायचा आणि हेच ताट मी यावर झाकतोय बरं का. असं हे अशी शिरवाळे तयार होतात बरं का. ह्यात गुळ आणि वेलदोडे घातलेत बरं का. आणि हे नारळाचं दूध आहे मग अशा आपण काढलेलं. ह्या शिरवाळ्या ज्या तयार झालेल्या आहेत त्यात हे असं यात कलर यासाठी थोडंसं तरी अशा पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशा ह्या शिरवाळ्या तयार होतात बरं का. अतिशय पौष्टिक, फार हेल्दी असते हे खाण्यासाठी. धन्यवाद.